तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये ग्रामसेवक, आरोग्य सेविका या सर्व भरतीसाठी पेशा जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या सर्व भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे आपण जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। आणि त्या कारणास्तव सर्वांनीच या सुपर क्लासला काय करायचं आहे, सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, लगेच या चॅनलला आताच आपल्याला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। एकदम फ्री असते। काय होईल सबस्क्राइब केल्यानंतर, हे पहा, जेव्हा कधी आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना, त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होण्यासाठी सबस्क्राइब करणं चॅनलला गरजेचे असते। एकदम फ्रीमध्ये असते, लगेच करून घ्यायचं आहे। तसेच या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे, कारण तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असलेला सुपर क्लास आपण तयार केलेला आहे। त्या कारणास्तव एक लाईक 1 सेकंदामध्ये करणं वाईट नसते। सर्वांनी लगेच करून घ्यायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। आणि सर्वात पहिला जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, आपण पाहूया, जो की आहे, या घटना दुरुस्तीनुसार, म्हणजे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदारांचे जे वय होते 21 वरून 18 करण्यात आलेले आहे ते विचारलेले आहे। 21 वरून 18। तर ऑप्शनमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांनो किती योग्य राहणार आहे? ऑप्शन क्रमांक 3, 61व्या घटना दुरुस्तीनुसार मतदाराचे वय 21 वरून हे 18 झालेले आहे किंवा करण्यात आलेले आहे। पाहूया दुसरा प्रश्न। कोणत्या व्यक्तीने मिठावर देशभर एकसारखा कर लावलेला होता? मिठावर एकसारखा कर लावणारे आपल्याला फक्त आणि फक्त गव्हर्नर ओळखायचे आहेत की कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक किती? 3 योग्य राहणार आहे। लॉर्ड लिटन यांनी जे आहे संपूर्ण देशभरामध्ये मिठावर एकसारखा कर लावलेला होता। प्रश्न तिसरा करूया। व्हिनेगरमध्ये खालीलपैकी कोणत्या ॲसिडचा समावेश असतो ते आपल्याला विचारलेलं आहे। आपल्याला फक्त या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, व्हिनेगरमध्ये विचारलेलं। तर ऑप्शन क्रमांक किती? 3 योग्य आहे। ॲसिटिक ॲसिडचा समावेश व्हिनेगरमध्ये झालेला असतो, लक्षात ठेवायचं आहे। चौथा प्रश्न पाहूया। कल्पनेच्या तीरावर या कादंबरीचे लेखक जे आहेत खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे। कादंबरी आहे विद्यार्थ्यांनो कल्पनेच्या तीरावर, TCS IBPS पॅटर्नने विचारलेला प्रश्न आहे। तर ऑप्शन क्रमांक किती? 4 योग्य राहणार आहे। V शिरवाडकर, नाव जर दिसत नसेल तर माफ करा, V शिरवाडकर यांनी जे आहे कल्पनेच्या तीरावर यांचे जे आहे लेखक असलेले दिसून येतात। प्रश्न या ठिकाणी 5वा करूया। लोकसंख्या मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे। फक्त आणि फक्त लक्षात घ्यायचं आहे, काय विचारलेलं आहे? लोकसंख्या मोजण्यासाठी। तर ऑप्शनमध्ये काय आहे, चला उत्तर कोणतं राहील? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे। जनगणनेचा जो वापर आहे लोकसंख्या मोजण्यासाठी वापरला जात असतो किंवा केला जात असतो। पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न 6व्या क्रमांकाचा। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होता? 1 मे 1960ला जेव्हा आपले राज्य स्थापन झाले त्यावेळेस राज्यामध्ये किती जिल्हे होते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी किती? 3 योग्य राहणार आहे। 24 जिल्हे जे आहे विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र जेव्हा स्थापन झाला तेव्हा महाराष्ट्रात होते। आता सध्या तर खूपच जास्त वाढेल दिसून येतात। प्रश्न या ठिकाणी पुढचा आहे। बॉम्बे रिकग्नायझेशन ॲक्टनुसार कोणत्या राज्याची ही स्थापना झालेली आहे? कोणते ॲक्ट लक्षात घ्यायचं आहे? ॲक्ट आहे बॉम्बे रिकग्नायझेशन यानुसार। तर ऑप्शन क्रमांक किती? 2 योग्य आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना जी आहे बॉम्बे रिकग्नायझेशन ॲक्ट यानुसार झालेली दिसून येते। पाहूया 7वा प्रश्न। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आहे? लोकसंख्येची घनता म्हणजे सर्वांना माहितीच असेल, कमी जागेमध्ये जास्त जे जनसंख्या राहणारी त्या लोकसंख्येची घनता। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती योग्य राहणार आहे? 2। मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांपेक्षा लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे जो जिल्हा लक्षात ठेवायचा आहे। प्रश्न 8वा करूया। सह्याद्री पर्वताच्या उंच गोट्याच्या भागाला कोणत्या नावाने ओळखतात किंवा काय म्हणतात? कशाच्या? सह्याद्री पर्वताच्या उंच गोट्याचा भाग कोणत्या नावाने ओळखला जात असतो? तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांना योग्य राहील? 2। घाटमाता या नावाने सह्याद्री पर्वताच्या उंच गोट्याचा जो भाग आहे तो ओळखला जात असतो। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा। नामदेव ढसाळ यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे। व्यक्ती लक्षात घ्यायचं आहे, जे आहे नामदेव ढसाळ यांनी। तर ऑप्शन क्रमांक किती योग्य राहील? 4। गोलफिटा ही जी कादंबरी आहे जी नामदेव ढसाळ यांची असलेली दिसून येते। प्रश्न 10वा करूया। टार्टरिक ॲसिड खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये असते ते विचारलेलं आहे। टार्टरिक ॲसिड
तर या ठिकाणी आपल्याला ॲसिड लक्षात घ्यायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो. आवळ्यामध्ये जे आहे टार्टरिक ॲसिड किंवा आम्लाचा समावेश झालेला दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 11वा. मेजर ध्यानचंद यांना खालीलपैकी कोणत्या खेळाचा जादूगर म्हणतात? मेजर ध्यानचंद यांना विचारलेला आहे कोणत्या खेळाचा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक योग्य राहणार आहे 3. हॉकी या खेळाचा जादूगर असे मेजर ध्यानचंद यांना जे आहे संबोधले जात असते. प्रश्न 12वा. कोणत्या सभागृहाला अपर्णा म्हणतात? अपर्णा या नावाने ओळखले जाणारे सभागृह कोणते आहे ते विचारलेलं आहे. तर ऑप्शनमध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2 योग्य राहणार आहे. राज्यसभेला जे आहे अपर्णा असे संबोधले जात असते. प्रश्न या ठिकाणी 13वा. भारताने पृथ्वीवरील एकूण किती टक्के भाग व्यापलेला आहे? आपल्या देशाने पृथ्वीवरील एकूण किती टक्के भाग व्यापलेला आहे आपल्याला विचारलेला आहे. तर ऑप्शनमध्ये या ठिकाणी योग्य राहणार आहे 2.4% एवढा जो भाग आहे भारताने पृथ्वीवरील व्यापलेला दिसून येतो. प्रश्न 14वा. खालीलपैकी कोणता एक वृत्त भारतातून गेलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. वृत्त भारतातून गेलेला आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी किती योग्य राहील विद्यार्थ्यांना? या ठिकाणी 2 योग्य राहणार आहे. कर्कवृत्त जो आहे तो भारतातून गेलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 15वा. राष्ट्रकूटांच्या काळात वेरूळ येथे कोणत्या लेण्या कोरल्या गेलेल्या होत्या ते विचारलेलं आहे. काळ कोणाचा आहे ते लक्षात घ्यायचं आहे. तर आहे राष्ट्रकूटांचा काळ यामध्ये. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कैलास लेण्या ज्या आहे राष्ट्रकूटांच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी कोरलेल्या असलेल्या दिसून येतात. प्रश्न 16वा पाहूया. या ठिकाणी श्रावणी परीक्षेसाठी जाईल आपल्याला काळ ओळखायचा आहे. काळ ओळखणे फार सोपे असते. म्हणजे या ठिकाणी जी क्रिया आहे ती काय आहे? होणारी आहे. तर आपल्याला ओळखायचं आहे. काळ सर्वांना येतच असेल. तर ऑप्शन क्रमांक किती 3 योग्य आहे. भविष्यकाळ. श्रावणी परीक्षेसाठी जाईल हा कोणता आहे? भविष्यकाळ असलेला दिसून येतो की या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 17वा. आरतीने सिनेमा बघितला. काळ ओळखायचा आहे. आता या ठिकाणी झालेली क्रिया आहे काय? सिनेमा बघण्याची. तर आरतीने सिनेमा बघितला याचा काळ कोणता राहणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भूतकाळ हा जो आहे आरतीने सिनेमा बघितला याचा जो आहे काळ असलेला दिसून येतो. चला घेऊया पुढचा प्रश्न. औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा जो समावेश आहे किंवा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाचा जो समावेश आहे तो कोणत्या भागात झालेला आहे ते विचारलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती 2 योग्य राहणार आहे. मराठवाड्यामध्ये जे आहे औरंगाबाद किंवा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाचा समावेश झालेला दिसून येतो. प्रश्न 19वा. की अन्न जास्त दिवस साठवून ठेवल्याने त्यातील कोणती जीवनसत्व नष्ट होते? अन्न साठवून ठेवण्याची जी आता म्हणजे जे वाटचाल आहे ती खूपच वाढेल दिसून येते अन्न साठवून ठेवण्याची. तर त्यामुळे कोणते जीवनसत्व नष्ट होत असते? ऑप्शन क्रमांक 4 सी जीवनसत्वाचा समावेश म्हणजे नष्ट जे आहे या ठिकाणी अन्न साठवून ठेवल्या कारणास्तव होत असताना दिसून येते. प्रश्न 20वा कव्हर करूया. जिभेच्या शेंड्यावर खालीलपैकी कोणत्या चवीचे ज्ञान होते? आपली ज्या शेंड्यावरले विचारलेलं आहे जिभेच्या की कोणत्या चवीचे ज्ञान होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती 3 योग्य आहे. गोड चवीचे ज्ञान जे आहे जिभेच्या शेंड्यावर होत असताना आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी शरीरास कोणत्या गोष्टीसाठी अजीवनसत्व अत्यंत गरजेचे असते? अजीवनसत्व कशासाठी उपयुक्त असते? फारच उपयुक्त. अजीवनसत्व कशासाठी? एका भागासाठी जे आहे अमृतासारखे असते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती योग्य 1 राहणार आहे. उत्तम दृष्टीसाठी जे आहे अजीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये एक अमृतासारखे आहे आपण असे म्हणू शकतो. प्रश्न 22वा. सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात पसरलेली आहे ते विचारलेले आहे. सातपुडा पर्वतरांग आपल्याला विचारलेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती 4 योग्य राहणार आहे. सातपुडा पर्वतरांग जे आहे विद्यार्थ्यांनो छत्तीसगड, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्र म्हणजे या सर्वच राज्यामध्ये दिलेल्या पर्यायापैकी पसरलेली दिसून येते. प्रश्न 23वा. की संविधानाची प्रस्तावना म्हणजे खालीलपैकी काय असते? प्रस्तावना म्हणजे काय? सोपा प्रश्न आहे. संविधानाविषयी आपल्याला आहे प्रस्तावनेविषयी. तर या ठिकाणी काय संविधानाची प्रस्तावना म्हणजेच काय असतो विद्यार्थ्यांनो? तर सरनामा असलेला आपल्या सर्वांना माहीत असावा की आहे. घेऊया प्रश्न 24वा.
गौतम बुद्धांनी साहित्य लेखनासाठी कोणत्या भाषेचा वापर केलेला होता? सर्वांनाच उत्तर येत असेल याचं माझ्या मनानुसार विद्यार्थ्यांनो, कारण गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेचा उपयोग केला होता ते सर्वांना माहिती आहे. चला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पाली भाषेचा उपयोग जो आहे भगवान बुद्धांनी साहित्य लेखनासाठी केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. घेऊया 25वा प्रश्न. चंद्र पृथ्वी प्रदर्शना घालण्याचा जो मार्ग आहे दिलेल्या पर्यायापैकी कोणता आहे? चंद्र पृथ्वी जो प्रदर्शना म्हणजे वेढा घालण्याचा आपण म्हणू शकतो, तर ते कोणता मार्ग आहे? तर या ठिकाणी काय गोल, त्रिकोणी, गोलाकार किंवा लंबवर्तुळाकार? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. चंद्र व पृथ्वी या ठिकाणी प्रदर्शना घालण्याचा जो आकार आहे किंवा मार्ग आहे तो लंबवर्तुळाकार असलेला दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे कोणत्या व्यक्तीस म्हणतात? आपल्याला विचारलेलं आहे. अणुविज्ञानाचे जनक आपल्या देशाचे होमी बाबा, अल्बर्ट आइन्स्टाईन, थॉमस मनरो किंवा निकोला टेस्ला? तर ऑप्शन क्रमांक 1 होमी बाबा यांना जे आहे भारतीय अणुविज्ञानाचे एक जनक असे संबोधले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 27वा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मिठागरे आहेत? आता या ठिकाणी मिठागरे बऱ्याच जणांना नवा शब्द वाटेल. मिठागरे म्हणजे काय असते? तर विद्यार्थ्यांनो मिठागरे म्हणजे काय की मिठाची शेती करणे त्यास मिठागरे म्हणतात. तर मिठागरे कोणत्या जिल्ह्यात आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शनमध्ये रत्नागिरी, रायगड, ठाणे किंवा वरीलपैकी सर्वच? तर ऑप्शन क्रमांक किती योग्य राहणार आहे? 2. रायगड या जिल्ह्यामध्ये जे आहे काय तर मिठागरे म्हणजेच मिठाची शेती असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 28वा. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खनिज तेल आढळते? खनिज तेल आढळणारी जे आपल्याला ठिकाण ओळखायचं आहे. ऑप्शनमध्ये आहे अंकलेश्वर, दिग्बोई, बॉम्बे हाय किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. बॉम्बे हाय या ठिकाणी जे आहे महाराष्ट्रामध्ये खनिज तेल आढळते हे आपल्याला खनिज क्षेत्र असलेले एक ठिकाण दिसून येते. प्रश्न 29वा. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत? उष्ण पाण्याचे झरे दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या एका ठिकाणी आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शनमध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो? या ठिकाणी वर्जेश्वरी, रामटेक, विसापूर किंवा कागल? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्जेश्वरी या ठिकाणी जे आहे उष्ण पाण्याचे झरे असलेले विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे की आहेत असे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा. भारतामध्ये संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना खालीलपैकी कोण करत असते? कशाची संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना कोणामार्फत केली जात असते? राष्ट्रपती, संसद, राज्यपाल किंवा पंतप्रधान? तर ऑप्शन क्रमांक किती? 2. संसद जे आहे संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करत असते. आता पुढचा प्रश्न पाहूया काय आहे ते. HDFC बँकेचे मुख्यालय विचारलेले आहे की कोणत्या शहरात आहे ते? कोणती बँक लक्षात घ्यायची आहे? HDFC बँक आहे. तर बँकेचे मुख्यालय कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या शहरामध्ये जे आहे HDFC बँकेचे मुख्यालय स्थित आहे. आता सुपर क्लासला विद्यार्थ्यांनो आपल्याला काय करायचं आहे? लगेचच्या लगेच एक लाईक नक्कीच करायचं आहे, कारण आतापर्यंत तुम्ही पाहिलं म्हणजे तुम्ही चिकाटीचे विद्यार्थी आहात. तसेच तुम्ही जर चॅनलला कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत सबस्क्राईब जर नसेल केलेले सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब केल्याच्यानंतर आपल्या चॅनलवर पुढची कधीही सुपर क्लास अपलोड होईल ना महाराष्ट्रातील प्रत्येक एक्झामविषयी तर आपल्याला तुरंत मिळून जाईल. त्या कारणास्तव सबस्क्राईब करणं, सुपर क्लासला एक लाईक करणं गरजेचे असते. तर लगेच करून घ्या. भेटूया आपण एका पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.